राज्यातल्या आदिवासी समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या मांजरी येथे काही विद्यार्थी आणि काही बांधव आपले जे आंदोलनाला बसलेत, त्यांच्या आंदोलनाचा आजचा जवळपास 12वा दिवस आहे आणि 13वा दिवस. राहुल गांधी 13वा दिवस आहे सॉरी आणि राहुल गांधींचा कार्यक्रम जो झाला होता छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये एक तरुणी तिकडे पोहोचली होती आणि तिने राहुल गांधींना या सगळ्या गोष्टींचा माहिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधींनी एक लेटर लिहून मुख्यमंत्र्यांनी देखील ह्याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती या विद्यार्थ्यांच्या किंवा या नागरिकांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, या जाणून घेण्यासाठी या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारा एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे. तुमचं स्वागत आहे एन-डी-टी-व्ही मराठीमध्ये. धन्यवाद सर. गेल्या 13 दिवसांपासून तुम्ही आंदोलन करताय. तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? तुम्हाला काय अडचणी येतात, ज्यासाठी तुम्ही 13 दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहात? सर हे आदिवासी मुलांचे बेसिक प्रश्न आहेत त्याच्याविषयी आणि जे नोकर भरतीविषयी मुलांच्या अडचणी आहेत. याच्यासाठी हे उपोषण सुरू केलेलं आहे. बरं, पण नोकर भरती म्हणजे नेमके तुमचे अडचणी काय आहेत? त्याच्यामध्ये विषय तुम्हाला काय काय आहे, अडचणी जो जो शासन निर्णय सरकारने काढला 5 तारखेला, हं. तो अतिशय असंविधानिक होता. म्हणजे तुम्ही एखादी संघटना स्थापन करू शकत नाही, कधी वॉर्डनच्या विरोधात बोलू शकत नाही. म्हणजे आर्टिकल 21 किंवा आर्टिकल 9 व्हायलेशन या जी-आर मधून होत होतं. तो आम्हाला जी-आर नकोय. त्याच्याऐवजी जो 2011चा जी-आर आहे तो आम्हाला हवा आहे. ही पहिली मागणी. आणि दुसरं जे गडचिरोलीमध्ये स्नेक बाईटने जे मृत्यू झाला, त्याच्यामधल्या ज्या मुलींना कॉम्पेन्सेशन भेटलं पाहिजे. आणि इथून पुढे आदिवासी जर विद्यार्थ्याचा किंवा आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याचा जर मृत्यू झाला, तर त्याच्यासाठी काहीतरी फिक्स अमाउंट आपण शासनाने निर्धारित केली पाहिजे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे तुमचं पुढची एक जर हां. बोला, बोला, बोला. त्याच्यानंतर जर पुढची मागणी बघितली तर आपले जे बोगस आदिवासी आहेत, ते ओरिजिनल जे खरे आदिवासी यांचे हक्क मोठ्या प्रमाणात बळकावत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तो एक फ्रॉड सर्टिफिकेट काढणे हे एक प्रकार आहे. एक दुसरा प्रकार आहे कंडिशनल व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रक्त नातेसंबंध जी-आर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने जात पडताळणी समितीच्या इथे दबाव निर्माण करे, वेगवेगळ्या हायकोर्टचे जजमेंट पास करून घेणे आणि त्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांचे पूर्ण हक्क म्हणजे आज आदिवासी विद्यार्थी पूर्णपणे बेरोजगार झालेला आहे. आणि ज्या गव्हर्नमेंटच्या जागा असतात किंवा ज्या राजकीय पक्षाचे जे नगरसेवक आहे, हे पूर्ण यांनी कब्जा केलेला आहे बोगस आदिवासींनी. यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही आमची एक मागणी. बरं, तुम्ही आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय. गेल्या 13 दिवसापासून तुम्ही उपोषण करताय. परंतु याआधी तुम्ही या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांची दखल घेण्यासाठी तुम्ही शासन दरबारी काही अर्ज किंवा कुणी आदिवासी नेत्यांसोबत कधी बोलले होते का? नाही, याबाबत आम्ही वेळोवेळी आपण निवेदनं दिलेली आहेत. यावेळी वेळोवेळी सरकारचं आपण याच्या अगोदर पेसा भरतीचं आंदोलन आम्ही 3 महिने नाशिक आयुक्तालयासमोर चालवलेलं आहे. पण त्याच्यामधून काहीच आउटपुट सरकारने आम्हाला दिलेलं नाही. जे ओरिजिनल आदिवासी आहेत, जे पेसा भरतीमधून अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात, त्यांचं रिझर्व्हेशन यांनी 50% करून टाकलं. जे जर राज्यसूचीतले आपल्या राज्यघटनेतल्या अनुसूची 5 मध्ये बघितलं किंवा पेसा कायदा बघितला, तर हे 100% रिझर्व्हेशन तिथल्या स्थानिक आदिवासींना पाहिजे. तर हे गव्हर्नमेंटने ते 50% केलं. बरं, म्हणजे ह्या 2 म्हणजे जो शासन निर्णय आधीचा होता जी-आर त्यानंतरचा आत्ता, या 2 जी-आरमध्ये नेमका फरक काय? म्हणजे तुम्हाला तुम्हाला आधीचा जी-आरची तुम्ही मागणी करता आणि हा जी-आर, या 2 जी-आरमध्ये नेमका फरक काय आहे? जी-आर मध्ये जर आपण शैक्षणिक जर वस्तू बघितल्या, समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, समजा गणवेश धरला आपण, आपला जो शाळेचा गणवेश. जर पहिल्या जी-आर मध्ये जर आपल्याला 2011 साली जर आपल्याला 4,000 मिळत होते, तर आज महागाईच्या दृष्टीने उदाहरणार्थ 2,000 मिळत होते किंवा 4,000 मिळत होते. पण आम्ही प्रॉपर तुम्हाला सांगतो त्यावेळेस 2,000 मिळत होते. तर यांनी आता पैसे वाढवायला पाहिजे. तर यांनी काय केलं तर ₹1,000 केले. म्हणजे आमचं म्हणणं आहे का तुम्ही जी-आरच पूर्ण चुकीचा काढलाय. महागाईच्या दृष्टीने ते 2,000 चे तुम्ही 6,000 केले पाहिजे, 8,000 केले पाहिजे, 5,000 केले पाहिजे. यांनी याचे कमी करून टाकले 50%. म्हणजे तुमची मूळ मागणी आहे, की जे काही तुम्हाला सरकारकडून जे काही मदत किंवा जी पैशांची मदत होते, ती तुम्हाला वाढवी पाहिजे, ती कमी केली जाते. हां, ती कमी केली जाते आणि त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी जेवणाबद्दल जे पौष्टिक आहार आहे, तो यांनी काढून हं. टाकला. म्हणजे 2011 मध्ये जर आम्हाला जर 50 ग्रॅम रोज तूप भेटत होतं जेवायला, तर यांनी आज काय केलं ते तूप काढून टाकलं. त्यावेळेस जर आम्हाला 2 अंडे भेटत होते रोज, तर यांनी 1 अंडं केलं. म्हणजे यांनी असं छोटे-छोटे बदल करून प्रॉपर आदिवासी मुलांवर अन्याय केला. बरं.
परंतु ह्या व्यतिरिक्त म्हणजे आता तुम्ही ह्या मुख्य मागण्या सांगितल्या तुम्ही आत्तापर्यंत जवळपास तुमच्या 11 मागण्या किंवा त्याहून जास्त असतील. तुमच्या माहितीप्रमाणे 11 मागण्या आहेत. त्यातल्या मुख्य मागण्या या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या मागण्या आहेत ज्याकडे तुम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे? या व्यतिरिक्त एक सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे, ज्यामध्ये 12,500 जे बोगस आदिवासी आहे, ते पदक त्यांनी 1 महिन्याच्या आत तात्काळ भरायचं सांगितलेलं आहे. हा 2017चा निर्णय. आज त्याला 6-7 वर्ष, 8-10 वर्ष झाले. तरी याच्याकडं आदिवासी आमदार जे 25 आमदार आहे आणि 4 खासदार यांचं काहीच लक्ष नाही आणि सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. लोक हे बेरोजगार बेरोजगार याच्यामुळे झालेले आहे. आणि त्याच्यानंतर एक सेंट्रल किचन म्हणून एक आहे. सेंट्रल किचन म्हणजे काय? तर एका ठिकाणी सगळ्या पूर्ण आश्रमशाळेतल्या मुलांचं जेवण बनणार आणि तिथून ते 150 किलोमीटर, 100 किलोमीटर गाडीने घेऊन जाणार. दुर्गम भागामध्ये जर ते सकाळी 3 वाजता जेवण बनलं, तर दुपारी 3 वाजता मुलांना जेवण मिळतंय. त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन पोरांची तब्येत हे त्या गोष्टी विषबाधा होते. तर ते बंद पाहिजे ती गोष्ट. बरोबर. तुमचा आत्ता जवळपास आंदोलनाचा 13वा दिवस आहे. सरकारकडून कोणता प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आला आहे किंवा विरोधी पक्षातला कोणी तुम्हाला भेटायला आलंय का आत्तापर्यंत? सरकारकडून आम्हाला अ, असे कोणी मोठे लोक कोणी भेटायला आले नाही. विरोधी पक्षामधून आम्हाला रोहित दादा भेटायला आले. रोहित दादा पवार. म्हणजे अजून तरी तुमच्या आंदोलनाची दखल जेवढी म्हणावी तशी घेतली गेलेली नाही. मग आता तुमच्या आंदोलनाची हां. पुढची दिशा नेमकी इथून पुढे कारण की 13 दिवस झाले तुमचे बरेचसे सहकारी तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात देखील गेलेले आहेत. तर इथून पुढे तुमची आंदोलनाची दिशा ही नेमकी कशी असणार आहे? जर सरकारने याचा गांभीर्यपूर्वक निर्णय केला नाही तर आम्ही पूर्ण मंत्रालय जे मुंबईचे जे मंत्रालय पूर्ण आम्ही जॅम करून टाकणार आहोत. एवढ्या जर 5 ते 6 दिवसामध्ये जर सरकारने प्रॉपर सगळं आम्हाला निवेदन जर सोबत जर निर्णय दिले नाही. म्हणजे 12,500 बजेट तुम्ही किती दिवसात भरणार आणि कसे भरणार? किंवा जे जे आम्ही मागण्या केल्या त्याचा तुम्ही जर टाईम बाउंड जर दिला नाही, तर पूर्ण मुंबई आम्ही पॅक करणार आहोत. खरं आहे, पण एखाद्या आंदोलनाला एखादं नेतृत्व लागतं. तर तुमच्याकडे नेतृत्व म्हणून कोणा बड्या व्यक्तीने किंवा तुम्हाला काही पाठिंबा दर्शवलाय का? आता उदाहरणार्थ आता राहुल गांधींनी तुमच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दर्शवलाय. परंतु राहुल गांधींच्या "खतरों की गूंज" कार्यक्रमामध्ये देखील उल्लेख झाला होता. परंतु त्यानंतर देखील काँग्रेसच्या किंवा इतर कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला भेट दिलेली नाहीये. तर तुमचं हे आंदोलन नेमकं पुढं म्हणजे नेतृत्वाविना हे आंदोलन पुढं कसं जाईल? त्याचं कसं नियोजन तुम्ही आखलंय? हे आंदोलन आम्ही समाज बांधव म्हणून आमच्या ग्रामीण भागामध्ये जे सामाजिक बांधव आहेत, ते आमच्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. त्या एरियामध्ये. पण तिथं मोठा मेनस्ट्रीम मीडिया पोहोचत नसल्यामुळं सरकार याच्याकडे गांभीर्याने बघत नाही. ज्यावेळेस विद्यार्थी एक मोठ्या प्रमाणात कॉल देतील मुंबई किंवा अशा मोठ्या मेट्रो सिटीमध्ये निघण्याचा, त्यावेळेस साहजिकच समाज बांधव आम्हाला मदत करणार आहे. बरोबर. आता आंदोलन म्हटलं की सध्याच्या काळामध्ये अभिजित दिपकंचं नाव पुढे येतं. तर अभिजित दिपकेंचा पाठिंबा मिळावा किंवा अभिजित दिपकेंच्या सी पार्टीकडून तुम्हाला काही कॉन्टॅक्ट किंवा तुम्ही त्यांना काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, आम्ही त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी आम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. कारण का आंदोलन एवढं मोठं झालं असताना कॉकरोच जनता पार्टीने आमची दखल घेतली पाहिजे होती. आमच्याकडे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करायसारखं आमच्याकडे काही मधलं माध्यम नसल्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. बरं सपोज आता हा ही तुमची मुलाखत आहे. समजा अभिजित दिपकेंपर्यंत पोहोचली, तर त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे का? त्यांना आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे, की जे खऱ्या आदिवासींचे जेन्युइन मुद्दे आहेत, त्याच्याकडे जसं तुम्ही आता शिक्षणाकडे लक्ष देतात, तसा आदिवासींवर तुम्ही मला तरी वाटतं एक पर्सनली 10-15 दिवस जाऊन एक आश्रमशाळेकडे लक्ष दिलं, तर बऱ्यापैकी सुधारणा होऊ शकते. बरोबर, नक्कीच हा मुद्दा अत्यंत तुमच्या मागण्या रास आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या ह्या मागण्या आहेत आणि अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करताय. हा तुमचा जो लढा आहे, हा लढा यशस्वी हो, हीच आपण अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठी सोबत बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद.